नंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे हा श्राद्धाचा कार्यक्रम आणि त्याचा राडा अजून तरी सुरूच असतो. तो काही केल्या पार पडलेला नसतो आणि तेव्हा आपण पाहतो बापू आणि माई ह्या सर्वांना शांत करत असतात आणि म्हणत असतात, बाद झालं तुमचं. हैवानागत का बरं तुम्ही भांडताय? हैवानासारखी का बरं तुम्ही इथे मारामारी करताय? हे बघा, आजच्या दिवशी तरी तुम्ही गप्प बसायला हवं, कारण आज समिधाचं श्राद्ध आहे आणि समिधाच्या श्राद्धाला तुम्ही अशा पद्धतीने नाही ते हे सगळं काही करू शकत. अरे समिधाला आणि त्याचबरोबर आम्हाला सुद्धा माहिती होतं की युगंधरचं किती आणि कशा पद्धतीने इथे समिधावर प्रेम आहे ते. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीही गरज नाही आहे तुम्हा दोघांना सुद्धा, समजलं का? असं सुद्धा माई आणि बापू बोलत असतात. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, अजिबातच नाही. ह्या सगळ्या गोष्टी हे फक्त आणि फक्त इथे दाखवण्यासाठी आहेत, कारण ह्या माणसाचं कधीच कोणावर प्रेम नव्हतं आणि तो करू सुद्धा शकणार नाही. मग आता युगंधर म्हणत असतात, आत्ताच्या आत्ता शांत बसायचं. मी एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही. आज माझ्या बायकोचं श्राद्ध आहे आणि त्यामुळे मला आता इथे तुम्हा तिघांचं सुद्धा काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की गप्प बसायचं म्हणजे गप्प बसायचं. आणि तेव्हा माझ्या बायकोचं श्राद्ध आहे ते मी कसं करायचं, काय करायचं, कशा पद्धतीने करायचं हे माझं मी पाहणार आहे. त्यामुळे तुम्ही मात्र कोणीही काहीही बोलणार नाही आहात, असं युगंधरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. मग आता शिल्पासुद्धा म्हणत असते, तेच तर मी सांगायला लागलेली आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, आता समिधाचं श्राद्ध आहे आणि त्यामुळे तुम्ही एकही अक्षर बोलणार नाही आहात. गप्प बसा. कमीत कमी तिच्या त्या सगळ्या गोष्टींचा तरी विचार करा. तुम्ही काय करताय, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करताय, जरा तरी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं भान आहे का? तुमची हे सगळं काही करण्याची हिंमत तरी कशी होते? अरे आज त्या समिधाला काय वाटत असेल? तेव्हा मात्र आता हा पृथ्वी म्हणत असतो, ह्या घरामध्ये श्राद्ध जर होणार असेल तर ते एक श्राद्ध होणार नाही. मग आता माई ठणकावून सांगतात. त्या म्हणत असतात, अरे काय चाललंय? एवढंच आईवर प्रेम आहे तर जरा गप्प बसणार आहेस का? का हे सगळं बघत आणि अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवणार आहेस? आता ही जी आपली शिल्पा आहे, ती शिल्पा मात्र नाटकीपणानेच रडायला सुरुवात करत असते. तिला असं वाटत असतं की नाही नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि मी रडलं तर सगळं काही ठीक होणार आहे, असं तिचं म्हणणं असतं आणि त्यामुळे आता ती रडत असते. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, आत्या हे बघ, तुला सुद्धा माहिती चांगलंच की कशा पद्धतीने आणि काय काय झालं होतं आणि तरीसुद्धा अजून तू आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेस का? मग आता इथे ती म्हणत असते, एवढंच आईवर प्रेम आहे तरी हा श्राद्धाचा कार्यक्रम तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्यावा असं मला वाटतंय आणि तुम्ही आलात ना तर गप्प बसावं. मग आता इथे मात्र युगंधर म्हणत असतो, माझ्या बायकोचं श्राद्ध आहे ते मी व्यवस्थित आणि निर्विघ्नपणेच पार पाडणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर आनंदीला म्हणत असतो, आनंदी आत्ताच्या आत्ता इथे हे सगळं काही करायला सुरुवात कर, म्हणजे आत्ताच्या आत्ता हे मंत्रोपचार आणि ते सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. माझ्या बायकोचं श्राद्ध आहे, मग त्यामध्ये मला कोणीही इथे अडथळा घातलेला अजिबातच चालणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो स्पष्टपणे बोलत असतो. आणि त्यानंतर आनंदीला आता इथे श्राद्ध करायला लावत असतो. मग आता आनंदी लगेचच पाटावर बसते, मंत्र म्हणायला सुरुवात करणार आणि युगंधर सुद्धा तिच्या समोर बसून सगळ्या विधी व्यवस्थित पार पडणार. तेवढ्यातच आता इकडे खूप मोठा धमाका होतो. तो म्हणजेच की पृथ्वी म्हणत असतो, जर ह्या घरामध्ये हा 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 बाप म्हणजेच ज्याने माझ्या इथे आईला मारलेला आहे, तो जर हे श्राद्ध करणार असेल तर मग ह्या घरामध्ये एकच श्राद्ध होणार नाही, तर ह्या घरामध्ये अजून एक श्राद्ध होईल आणि एक मुलगा त्यांच्या आईसाठी श्राद्ध घालेल, तर दुसरा म्हणजे की एक नवरा तिच्या बायकोसाठी श्राद्ध घालेल. ह्या माणसाचं श्राद्ध माझ्या आईला नको आहे आणि त्यामुळे मी काही जरी झालं तरीसुद्धा इथे माझ्या आईचं श्राद्ध मी घालणारच आहे, असं सुद्धा इथे आता तो स्पष्टपणे बोलत असतो. आणि हे सगळं बोलल्यानंतर आता मात्र बापू आणि माई म्हणत असतात, अरे वेडा आहेस का तू? हे बघ, एकाच घरामध्ये दोन दोन श्राद्ध. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, हो, एकाच घरामध्ये दोन दोन श्राद्ध आज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. काही जरी झालं ना तरीसुद्धा हे श्राद्ध मी माझ्या आईसाठी घालणारच आहे.
असं पृथ्वी म्हणत असतो. आणि त्यानंतर मात्र आता इकडे तो त्याच्या बहिणीला म्हणजेच मितालीला विचारत असतो, मिताली तुला आपण आईचं श्राद्ध घातलं तर चालणार आहे का? किंवा जर ह्या बापाने आपल्या आईचं श्राद्ध घातलं तर चालणार आहे का? असं इकडे तो बोलत असतो. आणि त्यावेळेला मात्र मिताली म्हणत असते, दादा तू जसं म्हणशील तेच आम्हाला चालणार आहे. त्यानंतर तो प्रांजलला सुद्धा विचारतो. मग प्रांजलसुद्धा म्हणत असतो, हो दादा, आम्हाला ह्या माणसाने घातलेलं श्राद्ध अजिबात चालणार नाही, तूच आमचं इथं श्राद्ध घाल, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि तेव्हा पृथ्वी लगेचच गुरुजींना आवाज देतो. आता गुरुजींना आवाज दिल्यानंतर गुरुजीसुद्धा लगोलगच तिथे आलेले असतात. आणि जेव्हा गुरुजी येतात त्यावेळेला मात्र आपण पाहतो की आता लगेचच इथे हे जे काही हा गुरुजी आहेत ते आल्याबरोबर ते म्हणत असतात, पण मला एक गोष्ट समजत नाही, एकाच घरामध्ये दोन दोन श्राद्ध आपण कशा पद्धतीने घालायचे आणि काय करायचं हे तर मला नाही समजत आहे. पण आता इथे तो म्हणत असतो, का नाही समजत आहे गुरुजी तुम्हाला? माझ्या आईचं श्राद्ध घालायचं आहे मला, आणि ते मी मनोभावे आणि प्रेमाने घालणार आहे. माझी आई गेलेली आहे त्यामुळे मला हे श्राद्ध घालायचं आहे, असं सुद्धा इकडे आता तो सांगत असतो. आणि त्यानंतर हा माणूस खोटारडा आहे, ह्या माणसाने केलेलं श्राद्ध माझ्या आईला मुळात चालणारच नाही आहे, तर मग हे विधी आणि ह्या सगळ्या गोष्टी माझी आई कशी काय इथे समजून घेईल किंवा कशा पद्धतीने त्या इथे सिद्ध होतील हे मला अजिबातच नको आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे हा जो पृथ्वी आहे तो पृथ्वी म्हणत असतो, आता तर ह्या घरामध्ये दोन दोन श्राद्ध आणि ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत, काही जरी झालं ना तरीसुद्धा असं सुद्धा आता इथे सुरू असतं. आता हे सगळं काही सुरू असताना आपण पाहतो इथे ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे इथे हे सगळेजण बसलेले असतात. तर आनंदीसुद्धा इथे आता हा जो आपला युगंधर आहे त्याच्यासमोर बसून मंत्र म्हणायला सुरुवात करत असते. आणि तेव्हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इथे हा जो काही हे जे काही गुरुजी आहेत ते गुरुजी म्हणत असतात, पण श्राद्ध जर करायचं असेल तर आपल्याला एक फोटो लागणार आहे, तो सुद्धा समिधाताईंचा, असं म्हटल्याबरोबर आता इकडे आनंदी मंत्र म्हणत असते. तर विद्याधर ज्या ज्या पद्धतीने आनंदी सांगेल त्या त्या पद्धतीने इथे ते सगळं काही करायला सुरुवात होत असते. काही लोक त्या बाजूने असतात तर काही लोक ह्या बाजूने इथे बसलेली असतात. आणि त्यानंतर मात्र आता इथे आनंदी मंत्राला सुरुवातसुद्धा करत असते. आणि आनंदी मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला इथे समिधाताईंचा एक फोटो लागणार आहे. आणि जेव्हा गुरुजी अशा पद्धतीने सांगतात त्यावेळेला मात्र इथे आता पृथ्वीसमोर दुसरा पर्याय कोणताही शिल्लक राहिलेला नसतो. त्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट वाटत असते, ती म्हणजेच की आता समोर इथे हिचा समिधाचा फोटो आहे आणि तोच समिधाचा फोटो आता आपण आपल्याकडे घेतला पाहिजे. एकाच घरामध्ये एकाच व्यक्तीचे अशा दोन पद्धतीने श्राद्ध होणं हे कितपत योग्य आहे, किंवा आता युगंधरची मुलं ज्या ज्या पद्धतीने वागलीत ते खरंच योग्य आहे का, हे सुद्धा पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आहे. आता मात्र पृथ्वी उठतो आणि पृथ्वी उठल्याबरोबर लगेचच तो फोटो उचलतो. मग आता युगंधरसुद्धा उठून उभा राहतो आणि पृथ्वीच्या हातामध्ये असलेला तो फोटो काढून घेतो आणि म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली ह्या फोटोला हात लावण्याची, तू समजतोस कोण स्वतःला? तेव्हा तो म्हणत असतो, हा फोटो माझ्या आईचा आहे आणि त्यामुळे मला श्राद्ध करण्यासाठी हा फोटो मीच घेणार आहे, असं इकडे तो बोलतो. त्यानंतर एका बाजूने युगंधरने तो फोटो पकडलेला असतो, तर दुसऱ्या बाजूने मात्र तोच फोटो इथे आता पृथ्वीने पकडलेला असतो. आणि त्या दोघांनीसुद्धा अशा पद्धतीने फोटो पकडलेला असतो की काही विचारू नका. आता इकडे त्या दोघांमध्ये त्या फोटोवरून पुन्हा एकदा तांडव सुरू झालेलं असतं. खेचाखेची त्या फोटोची सुरू झालेली असते. पण आता मात्र इथे
तो फोटो शेवटी खाली पडतो. तो फोटो खाली पडल्यानंतर आता त्या फोटोचे 2 तुकडे इथे होत असतात. त्या फोटोची असलेली सगळी काच जी आहे ती तुटते आणि तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. जे व्हायला नको आहे तीच गोष्ट इथे होते आणि त्यामुळे मात्र आता इथे हा जो काही युगंधर आहे त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. पटकन आता इकडे काच तर तुटते, पण काच तुटल्यानंतर ते सगळं काही इथे आता कसं झालं, का झालं, शिल्पा तर इथे आता जीव तोडून ओरडत असते. हे सगळं काही झाल्यानंतर आपण असं पाहतोय प्रेक्षकांनो की आता मात्र इकडे हे जे काही फक्त फोटो आहे तो फोटो इथे आता पृथ्वी उचलतो आणि पृथ्वीने तो फोटो उचलल्याबरोबर आता असं पाहायला मिळतंय की हा जो काही युगंधर आहे तो मात्र रागानेच बघत असतो. पण आता एकाच्या हातामध्ये फोटो आहे आणि तो फोटो आता दोघांना सुद्धा हवा असतो. म्हणून मग आता दोघंजणंसुद्धा पुन्हा आती करतात आणि आती केल्यामुळे आता इकडे हा जो काही आपला युगंधर आणि त्याचबरोबर पृथ्वी हे दोघेजणं फोटो ओढाओढ करत असतात आणि दोघांनीसुद्धा फोटो एवढा ओढलेला असतो की काही विचारूच नका. त्या फोटोचे शेवटी आता इथे 2 तुकडे झालेले असतात आणि फोटोचे 2 तुकडे झाल्यानंतर मात्र इथे सगळ्यांना खूप मोठा धक्कासुद्धा इथे बसलेला असतो. आनंदीला तर इथे हे सगळं पाहून रडू कोसळलेलं असतं, कारण आज श्राद्धाच्या दिवशी असं काहीतरी होईल ही गोष्ट मात्र तिने कधीही इथे पाहिली नव्हती किंवा तिने कधीच असं तिला मान्य नव्हतं की हे सगळं श्राद्धाच्या दिवशी असं होईल आणि ते सुद्धा ह्या घरामध्ये. मग आता आनंदी रडायला लागलेली असते, तर इथे आपण पाहतो ह्या फोटोचे 2 तुकडे झालेले असतात आणि शेवटी बाप समजता असून सुद्धा आता इकडे 2 तुकडे शेवटी 2 त्या भागावर ठेवलेले जातात आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे श्राद्ध जे आहे ते इथे पार पडताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. तर आता प्रेक्षकांनो एवढंच नसून तर आता ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात का केली, कोणी केली हे सुद्धा लवकरच समोर येणार आहे. आणि आता श्राद्धाचे हे जे काही मंत्र आहेत ते मंत्र सुद्धा आता इथे सुरू झालेले असतात आणि त्यानंतर आनंदी आता इथे शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि त्याचबरोबर इथे हे जे काही मंत्र ती बोलत असते त्या मंत्रामुळे आता हे सगळं श्राद्ध व्यवस्थित पार पडताना सुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. पण आता प्रेक्षकांनो एवढंच नसून हा जो विद्याधर आहे ना तो इथे विद्याधर म्हणत असतो. खरं पाहायला गेलं ना तर इथे मात्र खरंच मजा येणार आहे असं सुद्धा तो बोलतो आणि त्यानंतर काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे. आज तरी एवढी मजा आलीच आहे, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची मजा काय असणार आहे तर इथे हे सगळं कसं होतं आहे, कशा पद्धतीने होतं आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा नेमका काय करतो आहे आणि त्याचबरोबर हे श्राद्ध आता इथे तर होतं आहे, पण आनंदीचं काय होणार आहे, कारण आनंदी आता ह्या युगंधरची बायको आहे. गोष्ट मात्र जेव्हा ह्या तिघांना समजेल तेव्हा मात्र घरामध्ये तांडव आल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा आता इकडे हा बोलू लागलेला असतो आणि त्यानंतर आनंदी फार जास्त घाबरलेली असते. आनंदी विचार करत असते की हे सगळं अशा पद्धतीने होता नव्हतं पाहिजे, कारण युगंधर जो आहे ना तो श्राद्ध झाल्यानंतर प्रसाद घेऊन तसाच निघून जातो आणि जेव्हा तो निघून जातो त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब तुम्ही अशा पद्धतीने प्रसाद न घेता गेलात हे फार जास्त तुम्ही चुकीचं केलं आहे. तुम्ही असं करायला नको आहे, कारण सगळ्यांनी प्रसाद घ्या. प्रसाद घेतल्याशिवाय श्राद्ध अजिबात पूर्ण होणार नाही असंही इथे ती बोलत असते. पण युगंधर निघून जातो. आता युगंधर निघून गेल्यानंतर इथे आपण पाहतो हा पृथ्वी आनंदीकडे पाहून मनामध्ये विचार करत असतो. तो म्हणत असतो ही नेमकी मुलगी आहे तरी कोण की इथे म्हणजे निंबाळकरांना एवढं सगळं काही बोलते आणि हिने श्राद्ध केले, त्याचबरोबर मालकसाहेब बोलते. ही मुलगी नेमकी आहे कोण ह्या गोष्टीचा विचार आता इथे पृथ्वी मनामध्ये करू लागलेला असतो. आता इथे आनंदी देवाकडे अग्निदेवाकडे प्रार्थना करत असते, म्हणत असते मालकसाहेब प्रसाद न घेताच निघून गेलेत आणि त्यांच्या वतीने मी तुमच्याकडे माफी मागते.
त्यांच्या मनामध्ये असं काही नाही आहे आणि त्यांनी हे सगळं काही जे केलं आहे ते अगदी मनोभावे आणि मनातून हे सगळं काही केलेलं आहे असं सुद्धा आता इथे आनंदी बोलत असते. आणि इथे युगंधरला माफ करा असं सुद्धा इकडे आता ती अग्निदेवाकडे प्रार्थना करत असते. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर आता मात्र ह्या पृथ्वीला अजूनच राग येऊ लागलेला असतो. कारण ही मुलगी नेमकी कोण आहे आणि त्याचबरोबर निंबाळकरांचा हिला एवढा पुळका का बरं आहे, ही सुद्धा गोष्ट आता इकडे ह्याला शोधून काढायची असते. आणि म्हणूनच तो आनंदीकडे पाहतो आणि आनंदीच्या जवळ जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यातच आता इथे ही जी काही शिल्पा आहे ती मध्ये पडते आणि शिल्पा मात्र तिला आहे त्याच ठिकाणी त्याला थांबवते आणि म्हणत असते, ऐका ना पोरांनो, तुम्ही तिघेही जण फ्रेश होऊन या. तुम्हाला इथे त्रास झाला असेल ना, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही दमून आला असाल ना, मग जा तुम्ही आराम करा बरं, थोडंसं फ्रेश व्हा. आणि ते तिघेजणं निघून गेल्यानंतर आता मात्र शिल्पा इथे घरातील सगळ्यांना सक्त ताकीद देत असते. ती म्हणत असते, युगंधरच्या आणि आनंदीच्या लग्नांबद्दल जर इथे तुम्ही ह्या पोरांना कोणी सांगितलं तर गाठ माझ्याशी आहे, असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा हा जो विद्याधर आहे त्या विद्याधरला सुद्धा ही गोष्ट ती ठणकावून सांगत असते. तेव्हा तो म्हणत असतो, ऐका आता ताईसाहेब, मी कशाला उगाचच सांगणार. मग आता शिल्पा त्याला म्हणत असते, हो का, मग मला एक गोष्ट कळत नाही की पोरं नेमकी आत्ता ह्या श्राद्धाच्या वेळेसच येऊन कशी काय टपकली. असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, अहो ताईसाहेब, आता मला कसं माहिती असणार, मी तर माझ्या कामामध्येच होतो, असं इकडे तो बोलत असतो. पण शिल्पाने मात्र इथे विद्याधरला चांगलीच कडकडीत नजर दिलेली असते आणि त्यानंतर ती तिथून निघून सुद्धा गेलेली असते. आता ती तर निघून जाते, पण विद्याधर मात्र म्हणत असतो, आता असं सांगितलंय ताईने की काही जरी झालं ना तरीसुद्धा ही गोष्ट इथे ह्यांना सांगायची नाही. म्हणजेच आनंदी आणि विद्याधरचं नातं काय आहे, युगंधरचं नातं काय आहे, ही गोष्ट सांगायची नाही, असं इकडे तो मनामध्ये बोलत असतो. पण आता प्रेक्षकांनो, हा जो विद्याधर आहे ना, तो एवढ्यावरच थांबत नाही, तर आता आनंदीला म्हणत असतो, आनंदी, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आता आता मात्र तुझं काही खरं नाही आहे आनंदी. अगं, तुझ्यापेक्षा सुद्धा वयाने मोठी मोठी आणि युगंधरची ही पोरं आलेली आहेत. मग आता त्या सगळ्या गोष्टीला तू कशी सामोरी जाणार आहेस आनंदी? कारण तुझ्या आयुष्यात सुरू झाली आहे आता दुसरी एक दुःखाची आणि चॅलेंजिंग अशी नांदी. असं म्हटल्याबरोबर आनंदीला मात्र धक्का बसतो. पण आता हा मुद्दामच म्हणत असतो, तू काळजी करू नकोस आनंदी. अगं, तुझ्या बरोबरीला कोणी जरी नसलं ना तरीसुद्धा हा विद्याधर कायम तुझ्यासोबत असेल. तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. तुला तर एकावर एक असे किती गिफ्ट मिळालेले आहेत. तुला एकावर एक असे 3-3 गिफ्ट मिळालेले आहेत युगंधर सोबत लग्न करून. लक्षात येतंय का तुझ्या? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र आनंदीला इथे प्रश्नांचा भडीमार, प्रश्नांचं काहूर तिच्या मनामध्ये सुरू झालेलं असतं. कारण तिला हे सगळं माहीतच नव्हतं की इथे युगंधरचं सुद्धा लग्न झालं आहे आणि युगंधरला एक नाही तर 3-3 मुलं आहेत. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार कमालीचा आहे बरं का. कारण युगंधर एवढ्यावरच थांबत नाही, तर हे सगळं कुणी केलं आहे? आज नेमकी श्राद्धाच्या वेळीस ही पोरं कशी काय आली, हा प्रश्न युगंधरला पडतो. आणि त्यावेळेला मात्र इथे युगंधर ह्या विद्याधरला चांगलाच कुत्र्यासारखा धूत असतो. एवढा धुतो की काही विचारूच नका. त्या हवनाची जी काही राख असते त्या राखेमध्येच त्याला ढकलतो आणि त्यानंतर म्हणत असतो, तू आणि त्याचबरोबर हा पृथ्वी, तुम्ही 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 सगळ्या दोघांनी सुद्धा माझ्या घरामध्ये अजिबात राहायचं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरामधून चालतं व्हायचं आहे आणि तुझ्या नावाची आजच मी इथे राख सोडून देत आहे, असं सुद्धा तो त्याला म्हणत असतो. आणि इथून चालता हो, असं सुद्धा स्पष्टपणे तो आता सांगत असतो. पण जेव्हा हे सगळं काही होतं त्यावेळेला मात्र इथे आता ह्याने खरंच घर सोडून जाणं तेवढं गरजेचं आहे का, हे सुद्धा कळत नसतं. पण आता विद्याधरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की इथून निघून जायचं, तुझा इथे राहण्याचा काहीही
संबंध नाही असं सुद्धा आता इथे युगंधर बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, ह्या सगळ्या गोष्टीवर पृथ्वी नेमकं काय उत्तर देईल आणि पृथ्वी आणि त्याचबरोबर विद्याधर हे दोघेही जण घर सोडून निघून जातील का, आणि जर नाहीच गेले तर मग युगंधर मात्र आता काय करेल हे पाहणं फार मस्त आहे. पण आता प्रेक्षकांनो, आनंदी तेवढ्याहूनही म्हणत असते, आज इथे समिधाताईचं श्राद्ध आहे आणि मालक साहेब तुम्ही प्रसाद घेतला नाही. आणि त्यानंतर ती होम आणि हवनाला इथे सुरुवात करत असते, पुन्हा एकदा प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, हे जे काही घरामध्ये होतंय त्या सगळ्या गोष्टीला मी माफी मागत आहे. मग आता पुन्हा एकदा पृथ्वीच्या मनामध्ये तोच विचार इथे डोकावलेला असतो, तो म्हणजे की ही मुलगी नेमकी आहे कोण, आणि त्याचबरोबर ह्या घराला ही आपलं घर, आपली माणसं आणि आपले निंबाळकर साहेब, त्याचबरोबर आपल्या समिधाताई हे सगळं काही बोलते, पण ही नेमकी आहे कोण असा प्रश्न आता इकडे ह्या पृथ्वीच्या मनामध्ये आलेला असतो. तर आता ह्या प्रश्नांची उत्तरं त्याला नेमकी मिळतील का, किंवा त्याने विचारलेलं आहे की ही पोरगी आहे कोण, तर ह्या गोष्टीचा इथे खुलासा युगंधर ह्या मुलांसमोर करेल का, पाहूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत